मैच सुरू होती है. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय क्षितिज दिवेकर. तुमचा आधार कार्ड जर क्लिअर नसेल तर तुमचा संघ बाद केला जाईल याची नोंद टाकावं लागेल. पुन्हा पुढचं चेंडू टाकतोय. चेंडू पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर जातो. पंच म्हणतात धावांतर धाव वाईटच्या स्वरूपात मिळेल. हा सामना प्रत्येकी 6 षटकाचा होईल याची नोंद घ्यायची. पांडुरंग सहकारी साखर कारखाने के कर्तव्याध्यक्ष कार्यकारी संचालक मैनेजिंग डायरेक्टर तथा महाराष्ट्र राज्य एमडी एसोसिएशन के उपाध्यक्ष डॉक्टर यशवंत जी कुलकर्णी इनके जन्मदिन के मौके पर चलने वाला क्रिकेट का रणसंग्राम हम देख रहे. सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट फुलटॉस मिली इस बार. अक्षय तावरे इंतजार ही कर रहे थे. इस बार ये जोर से मारा. गेंद जार के बिल्कुल लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती गेंद. 6 रन. थोड़ी सी गेंदबाज नीचे थी, दिशा से भटके और गेंद को पड़े फटके. खराब गेंद थी. पूरी तरह से इस बार बल्लेबाज ने बेनिफिट ले लिया और ये छक्का जड़ा है. और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 8 रन. अक्षय तावरे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट टीम के बिल्कुल एक सुपरस्टार खिलाड़ी. काफी इनमें प्रतिभा है. कूट कूट कर भरा हुआ ये बिल्कुल नामचीन क्रिकेट है. अक्षय तावरे मोरगांव के सुपरस्टार खिलाड़ी. फिर से मारा उसी दिशा में. कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं और एक चौका यहां पर आएगा और एक चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त आगे बढ़ रहा है. स्कोर केवल 12 की योग पर. 12 क्या कस के 12 पिछली गेंद पर 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ा. टोटल स्कोर 12. पुन्हा क्षितिज दिवेकर गोलंदाजी करतो. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन 3 चेंडू टाकले गेलेत. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकतो क्षितिज. उजव्या हाताने राऊंड विकेटचा मारा करतो. त्याचा सामना करेल फलंदाज आक्रमक फलंदाज अक्षय तावरे. या स्पर्धेमध्ये ज्याची बॅट तळपली आहे इन फॉर्म बैट्समैन अक्षय तावरे. अच्छी गेंद. इस बार टप्पा गिरने के बाद ऊंच चोटती गेंद बल्ले का फेस ओपन किया जा रहा है और बिल्कुल शॉर्ट थर्मैन क्षेत्र से गेंद को स्टीयर किया जाता हुआ. जब तक कि फील्डर फील करते फिर से सिंगल बनेगा. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त पहुंचता हुआ 13 रन. 13 धावा झाल्या. योद्योजक आजाद भाई शेख फाउंडेशन पारगांव क्रिकेट टीम और मुकाबला चल रहा है एमडी 11 श्रीपुर टीम के बीच में. ये पहला सेमीफाइनल मैच. जो जीतेगा उसके लिए कम से कम 61,000 रुपीज डिपॉजिट होंगे और फाइनल खेलने का मौका भी मिलेगा. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन क्षितिज गोलंदाजी करतोय. मला वाटतं बहुधा 5वा चेंडू घेऊन रवीसाठी. रवीने हा चेंडू पाहिला आणि सोडून दिला. खेळण्याचा कुठलाच प्रयत्न. चेंडू जातो विकेट कीपर कडे. पंच म्हणतात धावांतर धाव वाईटच्या स्वरूपात दिली जाते. धावसंख्येत भर पडते. वाढती धावसंख्या 14 धावा. धावसंख्या पोहोचली ती 14 धावसंख्येवर. अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र पुन्हा जातो ऑफस्टंपच्या बाहेर. आणि या ओव्हरमध्ये मला वाटतं गोलंदाज लाईनर लेंथवर मात्र व्यवस्थितरित्या लाइनर लेंथ मिलू शकत नहीं. जिस तरह अपन पातो दरम्यान इस ओवर में लाइनर लेंथ को बरकरार नहीं रख पा रहे. लाइनर बार बार दिशा से भटक रहे और नीचे थी बड़े बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 15 रन की योग पर 15 रन बने हैं. अब तक मेरे ख्याल से 4 ही गेंदें यहां पर फेंकी जा चुकी है. स्कोर है 15 रन. तो ये गेंद बिल्कुल 4 गेंदों में स्कोर है केवल 15 रन. ये बड़े बॉल का इशारा अंपायर की ओर से बताया जाता हुआ देखना है. फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालेंगे क्षितिज दिवेकर. बल्लेबाज स्ट्राइक पर है वहां पे रवि पवार. एक बहुत ही जाने माने खिलाड़ी श्रीपुर क्रिकेट टीम के एक बहुत ही जबरदस्त ऑलराउंडर खिलाड़ी रवि पवार. शॉर्ट गेंद इस बार ऑप्शन के बाहर जाती गेंद देगा जाचा बरका. इस बार अंपायर ने बताया कि गेंद बड़ी बॉल है. बड़ी बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ 16 रनों की योग पर 16 धावा झाल्या.
ये लगातार यहाँ पर खराब लाइन के साथ गेंदबाजी हो रही है। रन पे रन यहाँ पर मिलते जा रहे हैं। वहां पर आगे बढ़ता हुआ स्कोर 4 ओवरों में 4 गेंदों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है केवल 16 की यॉक पर। पुन्हा या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल। अकूट टप्प्याचा चेंडू थोडेसे वाचले म्हणावं लागेल, कारण टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटची आतली कट घेऊन स्टंपाच्या जवळ फेरी मारून चेंडू जातोय तो विकेट कीपरकडे। 5 चेंडू टाकले गेले, धावा झाल्या 16 धावा। क्षितिज दिवेकर पुन्हा गोलंदाजी करतो। या षटकातील पुढचा चेंडू घेऊन त्याचा सामना करेल फलंदाज स्ट्राईक वर असेल रवी पवार। हा चेंडू ऑफस्टंपच्या फारच दूर जातोय। पुन्हा पंच म्हणतात अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात मिळेल। धावसंख्येत भर पडते, वाढती धावसंख्या पोहोचली ती 17 धावसंख्येवर। और ये इस ओवर को कंप्लीट करने के लिए अब तक 11 गेंदें फेंकी गई है। एक ओवर पूरे करने के लिए आपको 2 ओवर तक मेहनत करनी पड़ रही है। वहां पर मला वाटतं जवळजवळ 6 चेंडू बाईट टाकले गेले। इस बार देखा जाता फिर से, इस बार ये बैट बॉल का इशारा, सातवीं बार ये बैट बॉल गेंद फेंकी जा रही है। शायद एक रिकॉर्ड बन रहा है इस टूर्नामेंट का। इस टूर्नामेंट में अतिरिक्त रन देने वाला ये ज्यादा ओवर यानी कि 7 वाइड एक ही ओवर में फेंके जा रहे, ये नया रिकॉर्ड हम देख रहे हैं। आप अब तक जितने मैचेस खेले गए इनमें से ये रिकॉर्ड करने वाला ओवर फेंका जा रहा है। वहां पर 12 गेंदें तो अब तक फेंकी जा चुकी है। पुढचा चेंडू, ये गेंद काफी ऊंची उठती गेंद, बैट बॉल का इशारा फिर से बताया जाता हुआ, फिर से एक गेंद कंप्लीट करने के लिए। देखिए पिछले 3 गेंदों से लगातार वाइड पे वाइड गेंदें फेंकी जा रही है। हैट्रिक हमें देखने मिल रही है, अनोखी हैट्रिक, तीनों गेंदें वाइड फेंकी जा रही है। 2 बार इस तरह से हैट्रिक फेंकी है गेंदबाज ने। क्षितिज देवेकर फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए। वहां पर कुछ बातचीत हो रही है। जितिन शेळके और बिल्कुल वहां पर खिलाड़ी के बीच में बातचीत हुई, लेकिन ये आखिरी गेंद पर रन नहीं आया। लगभग पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका। पहले ओवर के समाप्ति पे स्कोर है केवल 18 रन। पहिलं षटक संपलंय, धावा झाल्यात 18 धावा। सामना जो चाललाय युवा उद्योजक आझादभाई शेख फाउंडेशन पारगाव क्रिकेट संघ विरुद्ध MD11 क्रिकेट संघ, या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय। 18 धावा झाल्यात पहिल्या षटकानंतर 18 धावा। माफ करा, ठीक 19 धावा आहेत। चलिए धावा झाल्यात, माफ करा। धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा। गोलंदाजीला बोलवलं गेलं ते दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलर येतोय। अनिकेत येतोय गोलंदाजीला। अनिकेत आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय। त्याचा सामना करतो फलंदाज अक्षत तावरे स्ट्राइक पर। और डॉक्टर प्रमोद जी पवार साहब भी यहाँ पर मैच देखने के लिए मौजूद है, उनका भी हम वेलकम करते हैं, हार्दिक सर से स्वागत करते हैं। ये जो टूर्नामेंट रखी जा रही है जिगरबाज ग्रुप की मेहनत और इन लोगों को मार्गदर्शन जो किया जा रहा है, सम्मानीय तथा आदरणीय राजरत्न नाइक नवरे बापू मित्र परिवार का यहाँ पर अनमोल सहकार्य मिलता हुआ, और उन्हीं की वजह से एक शानदार, एक जानदार, एक बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट हमें यहाँ पर देखने मिल रहा है श्रीपुर के इस मैदान में। ऑफ्टन के बाहर जाकर मारना चाहते, बिग हिट लगाने की कोशिश, हवा में गेंद, फील्डर है वहां पर, नहीं पहुंच पाएंगे फील्डर क्योंकि टॉपेज लगा था। गेंद को ज्यादा स्पीड थी, स्पीड और बैट से कनेक्शन हो गया और गेंद जा रही है 4 रन के लिए। थैंक यू डीजे। और इस बार एक वक्त लग रहा था कि अक्षय तावरे बिल्कुल खतरे में है, लेकिन किस्मत और तकदीर इस वक्त बल्लेबाज के साथ चल रही है। पुन्हा या ठिकाणी सन्माननीय आकाशजी यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल। दरम्यान चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न रणजित होतो। चेंडूवर दरम्यान धावसंख्या अजूनही थांबली होती 23 धावसंख्येवर। षटक टाकलं जाते, दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय अनिकेत ताकवणे। अनिकेत ताकवणे गोलंदाजीला येतो आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन।
ओहो सुरेख चेंडू, इथं मात्र ऑफस्टॉमच्या बाहेर येणारा चेंडू, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटीच्या अगदी जवळून जातोय विकेट किपरकडे. अचूक टप्प्याची गोलंदाजी या षटकामध्ये आपण करताना पाहतोय. दरम्यान धावसंख्या अजूनही थांबली होती, तब्बल इथं धावा बनवले गेले 23 धावा. और टूर्नामेंट की बात करना चाहेंगे, सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक के लिए बम्पर प्राइज है 1,25,000 रुपए. किसके नाम पर होंगे उसी के तो लिए मैदान में संघर्ष चल रहा है. ये देखिए क्लास, ओहो व्हाट अ एफर्ट, क्या जबरदस्त एफर्ट. वहां पर चीते की चाल में वहां पर फील्डिंग देखने मिल रही है. वहां पर मानो कि ऐसा लगा चीता जरा जिस तरह से अपने शिकार पर झड़प मारता है, भले ही क्या कैच नहीं पकड़ा होगा, एफर्ट की तारीफ करनी होगी. वहां पर रंजीत फराटे, वहां पर बहुत जबरदस्त एक्सलेंट उच्च कोटि की फील्डिंग हमें देखने मिल रही है. वहां पर रन को जीतने के लिए इस तरह की फील्डिंग की जा रही है. वहां पर शॉट, फिर गेंद आई, बैकफुट पर चला गया, इस बार जोर से मारा जा रहा है. रंजीत फराटे गेंद का पीछा कर रहे हैं और गेंद नीचे रहेगी और रंजीत पीछे रह गए और ये गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. इस बार बल्लेबाज अक्षय तावरे की तारीफ करने की, गेंद को जस्ट शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, मौका मिला, मौके पे ये चौका लगा जा रहा है. धावसंख्या पोचली 4 ने, पुढे धावसंख्या सरकते, धावा झाल्या 27 धावा. या षटकातील बहुधा मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो अनिकेत ताकवणे, पुढचा चेंडू घेऊन अक्षय तावरेसाठी. जोरात फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या मागे जातो. फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला सर्कलमध्ये चेंडू थांबवला गेला. दरम्यान एक धाव इथं येईल. एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 30 धावसंख्येवर, माफ करा 28 धावसंख्येवर. 28 धावा झाल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 28, म्हणजे प्रत्येक षटकामागे जी सरासरी राखली गेली ती 14. पहिल्या षटकामध्ये 19 धावा दिल्या गेल्या. या षटकामध्ये मला वाटतं तब्बल 9 धावा गोलंदाजीने खर्च केल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 28 धावा. गोलंदाजीला तो रणजित फराटे, दोन्ही आक्रमक खेळाडू, टेनिस विश्वातील एक नामवंत असे 2 कट्टर आक्रमक ॲग्रेसिव्ह खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला आपण ओळखतो, तो 2 खेळाडू मात्र समोरासमोर लढाई असेल ती अक्षय तावरे आणि रणजित फराटेच्या दरम्यान. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस cricket.in लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धाला जगभरात प्रसिद्ध केली जाते. तर निश्चितच टेक्निशियन तथा लाईव्ह ऑपरेटरचं काम करताना आपण पाहतोय साहिल चव्हाण. निश्चितच टेनिस.in चॅनलचे प्रमुख सन्माननीय संतोषजी नाणेकर मुंबई, त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन दिलदारजी भोसले, श्रेयस तेली आणि मला वाटतं विशाल राणा. अकूट टप्प्याचा चेंडू मारायचा प्रयत्न, फलंदाजाला चेंडू जाऊन लागलाय, थोडंसं कानावर लागलाय. जाऊन सर्व खेळाडू जाऊन तिथं विचारपूस करताना खेळाडूची अक्षय तावरेला तिथं विचारलं गेलं की तुम्हाला चेंडू जोरात लागला का नाही याची विचारपूस तिथं खेळाडूंकडून केली गेली. युवा उद्योजक आजाद भाई शेख का फाउंडेशन पारगांव क्रिकेट टीम की ओर से फटाके की आतिशबाजी यहां पर हो रही है. युवा उद्योजक आजाद भाई शेख का फाउंडेशन पारगांव क्रिकेट टीम फिर से रंजीत फराटे गेंदबाजी करने के लिए तैयार है. स्वर की अगली गेंद लेकर अक्षय तावरे के लिए लंबे रन के साथ. एक विनंती आहे, फटाके आत लावू नका, बाहेर टाकायचं, बाहेर आत लावू नका. इथं दरम्यान एक सिंगल धाव निश्चितच येईल. सिंगल धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या स्कोरबोर्ड मध्ये हालचाल ठेवताना आपण पाहतो 29 धावा झाल्यात. 3रं षटक टाकलं जातं. 3रं षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो रणजित. रवि पवार यहाँ के बिल्कुल एक बहुत ही टैलेंटेड क्रिकेटर, बहुत ही कूट कूट कर क्रिकेट का बहुत सारा अनुभव जिनके पीछे, लगातार पिछले 13 सालों से केमिस्ट्री उदय सम्राट जगन्नाथप्पा शिंदे चषक पर मालशिरस क्रिकेट टीम पिछले 10 सालों से लगातार कब्जा बना रही है. उस टीम के प्रमुख खिलाड़ी है रवि पवार. इस बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश में हवा में गेंद है, नीचे है, खिलाड़ी मिल सकती है विकेट या नहीं, और ये नीचे आ गया जितिन सड़के और पकड़ा जा रहा कैच. तो रवि पवार के पैर नहीं चल रहे थे, फुटवर्क भी नहीं चल रहा था, और जिनके पैर नहीं चलते उनके रन नहीं बनते, जिनके पैर चलते तो उनके रन बनते हैं.
नए बल्लेबाज जाएंगे वहां पर बैटिंग करने के लिए। न्यूमैन, बबलू, जो बबलू जिन्होंने यहां पर जब मैच को चाहिए था एन वक्त पर सिक्सर लगाकर इन्होंने ही मैच को अपनी टीम को जितवाया है, वही बबलू अब जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में रणजित फराटे की गेंदबाजी का मुकाबला करने के लिए। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहतो, ज्या नावासाठी ज्या खेळासाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू रणजित फराटे निश्चितच त्या खेळाचं प्रदर्शन मात्र इथं दाखवतोय। पहिला चेंडू आखूट टप्प्यात जस्ट शॉर्ट प्लेन टाकला गेला, पुलचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू फलंदाला लागला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली 30-29। तिसऱ्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय, लागलाय धक्का। इथं आपण पाहतोय पहिला धक्का संघाला लागतो, नवीन फलंदाज बबलू आलाय फलंदाजीसाठी। बबलू मुडफणे स्ट्राइक पर बैटिंग करतो, रणजितच्या चेंडूचा सामना करेल। ओ मारायचा प्रयत्न, इथं चेंडू पाहूया, धावबाची संधी, नॉट आउट म्हटलं गेलंय, फलंदाज आपल्या कर्ट्यामध्ये सुरक्षित असेल। चलिए वहां पर बैट्समैन बता रहे कि बिल्कुल उनसे बल्ले से गेंद नहीं लगी है, वहां पर अपील तो जरूर की जा रही थी। चला चला पंच, तो पंचांवर प्रेशर घालू नका, एक विनंती असेल, अनिकेत ताकवणे पंच डिसिजन दिलं, तुम्ही प्रेशर घालू नका, पंच आपला निर्णय घेतील। तो अभी भी रुकाबा स्कोर यहाँ पर टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता बा कुल स्कोर 29-29 धावा। या स्पर्धेसाठी पंचांची कामगिरी करण्यासाठी आपण सूरज गायकवाड त्याचबरोबर कार्तिक सरांना पाहतोय, त्याचबरोबर आमचे गुणलेखक म्हणून सध्या तर सन्माननीय तथा आदरणीय आमचे गुरुवर्य नरेशजी डोमे सर गुणलेखक काम पाहताना आपण पाहतोय। स्कोरिंग करताना पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान गोलंदाजीला रणजित टाकतोय पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू, आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला बिडबिकेच्या दिशेने, शिरूलोवार चेंडू खाली येतोय, दरम्यान चेंडू फेकीपर्यंत एक धाव निश्चितच जाईल। एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली 30 धावा। आतापर्यंत जे षटकं टाकली गेली आहेत त्यामध्ये सर्वोत्कृष्ट शतक इथं टाकलं जातं, या षटकामध्ये फक्त 2च धावा दिल्या आहेत, एका खेळाडूला बाद करण्यात देखील यशस्वी ठरतोय गोलंदाज रणजित। अक्षत तावरे तैयार है खेलने के लिए, रंजीत की गेंदबाजी का मुकाबला करेंगे। जस्ट स्लोअर गेंद, 30 बार पीछे जाकर गेंद को मारा जा रहा है, गेंददार के डीप कवर क्षेत्र में खिलाड़ी थोड़े से फंबल हो रहे हैं, लेकिन फिर भी एक ही रन से वहां पर संतुष्ट होना पड़ेगा। और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंच रहा है कुल मिलाकर 31 की योग पर। जहां तक की ओव्हर्स की बात करना चाहेंगे, 3 ओव्हर बिल्कुल पूरे हो चुके हैं, 3 षटकं संपली आहेत आणि धावा झाल्यात। MD11 क्रिकेट संघ श्रीपुर संघाची धावसंख्या 31 धावसंख्येवर। पूरी दारोमदार, अगर बिल्कुल मेरे ख्याल से ये जो फील्डिंग टीम है बिल्कुल युवा उद्योजक आजाद भाई शेख फाउंडेशन पारगांव क्रिकेट टीम, इनके बिल्कुल इनके टीम में बहुत सारे ऑलराउंडर खिलाड़ी हैं, उसे देखते हुए मेरे ख्याल से 6 ओवर में कम से कम 80 के तक अगर पहुंचेंगे तब जाकर ये मैच फाइट बन सकता है। लेकिन क्रिकेट में जितने भी रन होते हैं, फील्डिंग टीम हो चाहे बल्लेबाजी की टीम, जीतने के लिए मैच खेलती है, और लेकिन जो सर्वश्रेष्ठ परफॉर्मेंस देता है उसकी टीम यहाँ पर मैच जीत पाती है। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू अनिकेत ताकवणे, पाप चेंडू पायाकडे, सर एक फटका स्वीपचा, चेंडू जाईल 4 धाब्यासाठी। थोडासा रिस्की शॉट बनावा लागेल, क्षेत्ररक्षक होता परंतु रिस्क है। तो आगे बढ़ता बस स्कोर इस वक्त लगभग 35 की योग पर 35 धावा। थोड़ा सा खराब चेंडू और निश्चित ही गेंदबाज को बिल्कुल बल्लेबाज को मिला मौका और मौके पे ये चौका जा रहा है। नवीन गोलंदाज आलाय अनिकेत ताकवणे, गोलंदाजीला येतो आपलं वैयक्तिक अनिकेत ताकवणे गोलंदाजी करतो, पुढचा चेंडू घेऊन ओरपीत चेंडू होता, सरळ बॅटने फटका मारला, चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, रणजित येतो, चेंडू खाली। थोडंसं कौतुक करावं लागेल गोलंदाजचं। आपण पाहिलं की एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डीपला ठेवला गेलाय, मिड ऑफचा फिल्डर सर्कलमध्ये ठेवला गेलाय, म्हणजेच
बॉलरच्या डोक्यावरून फटका मारताना जर जी चूक होईल तिला कॅच पकडण्यासाठी एक क्षेत्ररक्षक टोला गेलाय. पुन्हा गोलंदाजीला या षटकातील पुढील चेंडू टाकतोय अनिकेत ताकोने. त्याचा सामना करेल फलंदाज जा निश्चितच असेल इथं फलंदाज बबलू. धावा झाल्या तब्बल 36 धावा. ओहो, सुरेख चेंडू टाकला गेलाय. दरम्यान आडवा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला विकेट किपरकडे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निश्चितच मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे फक्त 3च धावा दिल्या गेल्या होत्या, धावसंख्येवर लगाम घालणारी षटक मागच्या षटकामध्ये टाकलं गेलं ते गोलंदाजाकडून. सुपंत चषक क्रिकेट स्पर्धेचा आपण रणसंग्राम इथं पाहतोय. ये गेंद को ऊंचा मारा, ज्यादा ऊंचा खेला जा रहा है. शुरू लोहार गेंद के नीचे है, पकड़ सकते हैं और कैच पकड़ लिया. कैच वहां पर बड़े आराम के साथ. न्यूमैन हो गया वहां पर बैटिंग करने के लिए. कल्याण राजपूत को बल्लेबाजी करने के लिए मैदान में भेजा जा रहा है. नवीन फलंदाज जातोय, कल्याण राजपूत फलंदाजीसाठी मैदानात जातोय और यहां पर फटाके की आतिशबाजी. इसका मतलब योद्धाजक आजाद भाई शेख फाउंडेशन यहां पर विकेट का जश्न मना रहा है वहां पर. और काफी उनका चेहरा प्रसन्न दिख रहा है क्योंकि उनकी टीम थोड़ा सा आगे बढ़ रही है जीत के लिए. लेकिन फिर भी क्रिकेट है, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता है. लेकिन अक्सर ऐसा भी कहा जा सकता है, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करें ये गलत बात हो सकती है. दोनों ही टीमें मैदान में लड़ रही है, कोशिश कर रही है फाइनल के लिए जाने के लिए. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अनिकेत ताकोनी गोलंदाजी करतोय. मला वाटतं बहुधा या षटकातील हा 5वा चेंडू टाकला जाईल. ओहो, कल्याण इथं मात्र उंच फटका खेळायचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षक तोच शिरू लेवार येतो, चेंडू गाली पकडतो. झेल फलंदाज इथं होईल बाद. लागोपाठ दुसरा चेंडूवर दुसरा फलंदाज बाद होतोय. एक की बाद एक बल्लेबाज बैक टू बैक पेविलियन जा रहा है और हैट्रिक के सुनहरे मौके पर अनिकेत ताकोने. नवीन फलंदाज चाललाय फलंदाजीला मथिन. पूरी दारोमदार अभी भी एक एंड से देखेंगे. अक्षय तावरे 9 स्ट्राइकिंग एंड पे और अभी भी रुकाबा स्कोर इस वक्त टोटल स्कोर 36 की ऊपर. ये चौथा ओवर चल रहा है. चौथे ओवर की बिल्कुल शायद आखिरी गेंद लेकर बॉलिंग करेंगे वहां पर अनिकेत ताकोने. योद्धाजक आजाद भाई शेख फाउंडेशन क्रिकेट टीम में दमदार अंदाज में कम बैक कर रहा है. पहले ओवर में 19 बनने के बाद आजाद भाई शेख बिल्कुल फाउंडेशन के जो गेंदबाजों ने कसी भी जो गेंदबाजी की है उसी के वजह से स्कोर नियंत्रित अंदाज में हमें नजर आ रहा है. पुढचा चेंडू हॅट्रिकचा सरळ बॅटने फटका टोलवलाय. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. जतीन शेळके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 36. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 36. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 19. त्यानंतर मतीन शेख फलंदाजीसाठी मला वाटतं आता नॉन स्ट्रायकरला असेल. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 19 धावा काढल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये 28 धावसंख्या होती. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं की 31 धावा होत्या. त्यानंतर आत्ताच्या षटकामध्ये फक्त 5च धावा, म्हणजे तब्बल 4 षटकांनंतर 36 धावा आल्यात. जसं जसं ओव्हर्स पुढे जात आहेत. पाचवं षटक घेऊन गोलंदाज येलाय तो रणजित फराटे. बेगवान गोलंदाज, भिन्नाट गोलंदाज, तिकट मारा. पहला षटकामध्ये पाहो एक बहुत ही लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे रंजीत फराटे की ये गेंद ओ बार मारने की कोशिश में गेंददार के बिल्कुल जब तक कि डीप बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में गेंददार के जब तक कि खिलाड़ी वहां पर रन लेने की दिलचस्पी नहीं थी. तकरीबन गेंद बाउंड्री के पास भी चली जा रही थी लेकिन रन लेने की कोई दिलचस्पी नहीं. चेंडू बाउंड्रीच्या जवळ गेला परंतु फलंदाजाने धाव घेण्याचे निश्चित कुठलाही प्रयत्न केला नाही. धावसंख्या अजूनही थांबली थी 36 धावा. अभी भी बल्लेबाजी टीम के लिए केवल 11 गेंदें बची है. रंजीत फराटे फिर से गेंदबाजी करने के लिए लंबे रनअप के साथ गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए रेडाम राउंड विकेट से दौड़ना शुरू कर दिया. ये देखिए फिर से गेंद को मारने की कोशिश में गेंद बल्लेबाज को बीट बिल्कुल कर रही है. बिल्कुल बॉडी ले बल्लेबाज के बदन से जाकर गेंद टकराई
अकूट टप्प्याचा चेंडू जस्ट शॉर्ट ऑफलाईनचा मारा केला गेला. टप्पा पडल्यानंतर उसळतो चेंडू, फलंदाजाला जोरात मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर जाऊन फलंदाजाच्या अंगावर जाऊन आदळतोय. अजूनही धावसंख्या थांबली ती 36 धावा. रणजितचं जर बॉलिंगचं विश्लेषण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी 8 चेंडू टाकलेले आहेत. 8 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करतोय रणजित फराटे. ओहो हो, ये गति परिवर्तन है, वेरिएशन. गेंद को पहले 2 गेंदें काफी तेजी के साथ फेंकी. गेंद को बिल्कुल नकल गेंद फेंका वहां पर. नकल गेंद के बिल्कुल अगर दुनिया में सबसे बेहतर गेंदबाज के तौर पर इंडियन टीम के शार्दुल ठाकुर, उसके बाद भुवनेश्वर कुमार, इन्हें नकल गेंद का बेताज बादशाह कहा जाता. आवाज आ रही है आजाद भाई शेख युवा का, आजाद भाई शेख का फाउंडेशन, इनकी आवाज बार बार सुनाई दे रही है. पुढचा चेंडू अक्षयने जोरात फटका खेळला. यावेळेस मात्र कुणाला संधी नसेल. चेंडू जाईल 4 धाब्यासाठी. चौकार येतोय. या 4 धावांनी संघाची 40. तो बहुत देरी के बाद एक चौका आ रहा है. बिल्कुल चौकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 40 की ओर पर. ये 5 और इस वक्त प्रगति पर है, जारी है. पुन्हा गोलंदाजीला रणजित फराटे गोलंदाजी करतोय. या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करेल रणजित फराटे. ऑफ्टनच्या जस्ट थोडासा बाहेर जातो. कव्हर ड्राईव्हचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गेला विकेट कीपरकडे निश्चित. आणि फलंदाजा मला वाटतं बॉलिंग क्रिकेटमध्ये जसं क्रिकेटचे नियम देखील आपण बदलताना पाहतो. ज्यावेळेस बॅट्समन बॅटिंग करतो त्यावेळेस बॉलला जर चेस केला असेल तर निश्चित शक्यतो अंपर वाईट देत नाहीत. मला वाटतं बॅट्समनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. मला वाटतं 5 चेंडू या षटकातील बहुधा. पुढचा चेंडू टाकला जाईल. स्लोअर चेंडू, जोरात फटका मारलाय. चेंडू जाईल सीमा पार करत. 6 धावा षटकार येतोय. चला लवकर, कोणी आत जाऊ नका. चला बाहेर ना कोणीही पंचांना बोलायचं नाही. इथून कमिटीकडून आपल्याला सूचना केली गेली आहे. दरम्यान या 6 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 46 झाली आहे. मला वाटतं षटक टाकले गेले. तब्बल 5 षटक इथं पूर्ण झाले. धावा झाल्या 46 धावा. गोलंदाजीला आलाय शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलर असेल विकास सुरवसे येतोय गोलंदाजीला. हा देखील एक नामवंत असा खेळाडू विकास सुरवसे आलाय गोलंदाजीला. आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डावातील षटक क्रमांक घेऊन येतोय. शेवटचं 6वं षटक. 6वं षटक घेऊन गोलंदाजीला आलाय. जोरात फटका मारायचा प्रयत्न. एज लागलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज होईल बाद. अक्षय तवरे खाली राहतोय. नवीन फलंदाज चला स्वतः कर्णधार गणेश पवार. यानंतरची दुसरी लढत जी आपण पाहणार आहोत मुस्तफा 11 क्रिकेट संघ मुस्तफा 11 क्रिकेट संघ विरुद्ध अप्पासाहेब खोळे मला वाटतं टाकळी ढोकेश्वर क्रिकेट संघ विरुद्ध आपण पाहतोय मुस्तफा 11 सरडे. या 2 संघादरम्यानचे सेमीफायनलची लढत यानंतरची असेल. पुन्हा गोलंदाजीला विकासने आलेल्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाजाला स्वतः गणेश पवार कर्णधार. बाद दिला गेला फलंदाजाला. बाद दिलं गेलंय. चला नवीन फलंदाज नाव कळवायचंय. गणेश महाडिक. एक गणेश गेल्यानंतर दुसरे गणेश आलेत. परंतु जे अक्षयला हवं होतं ते अक्षयने करून घेतलंय. म्हणजे अक्षयला स्ट्राईक हवी होती. अक्षयने ती स्ट्राईक मिळवली आहे.
पुन्हा गोलंदाजी या ठिकाणी आवाज आ रही है, युवा उद्योजक आजाद भाई शेख फाउंडेशन यहाँ पर जश्न मना रहा है। जब भी कभी विकेट मिलती है तो इसका मतलब आवाज जो आ रही है। फिर से देखना है गेंदबाजी करने के लिए विकास शुरू से इस ओवर की अगली गेंद लेकर जोर से मारा जा रहा है, लेकिन अक्षय तावरे रन नहीं लेंगे। जानते हैं कि अगर रन लेने की कोशिश भी अगर होती है तो स्ट्राइक नहीं मिलेगा, इसलिए रन नहीं लिया जा रहा है। अब आखिरी 3 गेंद इस वक्त बची है, शेवटचे 3 चेंडू या धावातील। ओ जोरात फटका मारायचा प्रयत्न, पहिला रन जोरात धावला जातो, एक धाव, दुसरीचा प्रयत्न होईल, इथं मात्र खराब थ्रो दिला गेलाय। दुसरी धाव निश्चितच पूर्ण होईल। या 2 धाब्यानिशी संघाची भारतीय धावसंख्या पोहोचली ती तब्बल धावा झाल्यात 48 धावा। नवीन फलंदाज गणेश महाडिक नॉन स्ट्रायकरच्या बाजूने फलंदाजी करताना आपण पाहतोय। दरम्यान या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल। गोलंदाज विकास कडून धावसंख्या पोहोचली ती 48 धावसंख्येवर। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। मला वाटतं बहुधा या डाबातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। अक्षय तावरे इथं फलंदाजी करतोय, एकाने फलंदाजी करताना ओ अक्षय तावरे ऑन फायर, क्या जबरदस्त है, बंदा है कड़क, मारता है बार बार बेधड़क। और इसी के साथ टीम के बिल्कुल 50 रन बिल्कुल पूरे हो चुके हैं। वाघाची धाड, बोल लाईफ पार, खनखनीत दणदणीत पॉवरफुल षटकार। अक्षय वैयक्तिक 45 धावसंख्येवर फलंदाजी करतोय। धावा झाल्या 54 धावा, 54 रन। देखना है फिर से गेंदबाजी करेंगे, ये जोर से मारने की कोशिश, गेंददार के स्क्वायर क्षेत्र में देखना है फील्डर वहां पर शुरू लोहार गेंद के नीचे, 1 रन, दूसरी की दौड़, जब तक कि थ्रो विकेट कीपर इन पे दिया जाता है 2 रन तो आएंगे। और इन दोनों के साथ स्कोरबोर्ड पे अगर हम ध्यान देंगे तो नाना पाटेकर की फिल्म आ रही है स्कोरबोर्ड पे। अब तक 56, जीतने के लिए 57 चाहिए। वैयक्तिक 47 धावाची खेळी साकारतोय अक्षय तावरे। आपल्याला पाहिलं असेल की पहिल्या सामन्यामध्ये बारामती विरुद्ध खेळताना अक्षय तावरेने 46 धावा बनवल्या होत्या। त्याचा रेकॉर्ड, स्वतःचा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये तोडला गेलाय। 47 धावसंख्येवर नाबाद फलंदाजी करतोय। आठ एक्स्ट्रा रन आलेत म्हणजे डावामध्ये। तुमच्या डावाला हातभार थोडासा लागलाय तो मिस्टर एक्स्ट्राचा देखील आपण पाहू शकाल। म्हणजे तब्बल यांनी बॅटीने 48 धावा बनवल्यात, बाकीच्या ज्या धावा झाल्यात त्या एक्स्ट्रा धावा 8 आल्यात। अक्षय तावरे इथं फलंदाजीमध्ये 25 चेंडूमध्ये 47 धावा बनवल्यात। त्यानंतर कुठल्याच फलंदाजाने मला वाटतं एक फलंदाज सोडला, एक धाव सोडून बाकीच्या प्रत्येक फलंदाजाला मात्र डॉट 0चा आकडा आपण पाहिलाय। आणि निश्चितच यानंतर जर आपण जर फलंदाजी पाहिली 47 धावा अक्षय तावरेच्या, त्यानंतर दुसरा यशस्वी फलंदाज कोण तर मिस्टर एक्स्ट्रा 8 धावा करतोय। आकाश गोदे किंवा करण लांडगे कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे। जिगरबाज ग्रुपचे जिगरबाज कार्यकर्ते आकाशजी लांडगे मला वाटतं अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर करणजी लांडगे अध्यक्ष यांना विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे। निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं मी विनंती करेन श्रीपूर क्रिकेट संघ MD11 क्रिकेट संघाला आपण फील्डिंग लावून घ्यावी। आणि निश्चितच युवा उद्योजक आजाद भाई शेख का फाउंडेशन पारगांव क्रिकेट टीम को यहां पर जीतने के लिए 57 रन की जरूरत। बॉल दूं का? मला वाटतं पुढच्या मॅचचा टॉस आकाशजी टॉस करायचा आपल्याला, पुढच्या मॅचचा बोलवायचं आहे का दोन्ही कॅप्टनचा?
चला, मुस्तफा 11 संघाचे कॅप्टन मुस्तफा 11 क्रिकेट संघ निश्चितच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असे समालोचक आमचे सन्माननीय सलीमभाई शेख यांच्या गावचा संघ या स्पर्धेची सेमीफायनल खेळतोय. चला फिल्डिंगला, चला श्रीपूर क्रिकेट संघ ताबडतोब फिल्डिंगला जायचंय. MD 11 क्रिकेट संघ मुस्तफा 11 क्रिकेट संघ विरुद्ध आप्पासाहेब खोळे टाकळी बाव टाकळी ढोकेश्वर क्रिकेट संघ आप्पासाहेब खोळे क्रिकेट संघ विरुद्ध आपण सामना पाहतोय. यानंतरचा मुस्तफा 11 सरडे क्रिकेट संघादरम्यान दोन्ही कॅप्टननी ताबडतोब यावर टॉस करण्यासाठी अमित दळवी आप्पा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सन्माननीय आप्पांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सोनी कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर चला मॅच चालू करतो आपण. चला फलंदाजांना देखील मला वाटतं पारगाव क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. पारगाव संघ पाणी पिणार आहेत. ओके, त्यानंतर मला वाटतं अप्पासाहेब खोळे या संघाचे आपण गेस्ट म्हणून पाहतोय की इथं सोनी छपा आणि काटा सांगितलं गेलंय. इकडे इथं समोर उडवायचंय. काटा म्हणलाय भाऊया, आलाय काय काटा झालाय. मला वाटतं मुस्तफा 11 क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि पाहूया निर्णय काय घेतील. मुस्तफा 11 क्रिकेट संघ सरडे यांनी नाणेफेक जिंकली आहे. काय घेणार आहे ते बॉलिंग. टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करतील. मला वाटतं इथं आव्हान दिलं गेलं तब्बल 57 धाबाचं आणि 57 धाबाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि काय होणार या सामन्यामध्ये, कोण संघ कुठला संघ जिंकेल आणि कुठला संघ पराभूत होईल हे आपण ऐकण्यासाठी पुन्हा जाऊया. वॉइस ऑफ महाराष्ट्र गुरुवर्य फिर से नरेश डोमे सर आएंगे आपके सेवा में कमेंट्री करने के लिए. धन्यवाद आदरणीय शंकर पवार सर. आपण अत्यंत महत्वाची मॅच बघतोय. सुपंत चषक 2024चा पहिला सेमीफायनलचा सामना. नगरपंचायत विभागातून उपांत्य फेरीत दाखल झालेला संघ MD 11 श्रीपूर आणि त्याचबरोबर युवा उद्योजक आझादभाई शेख फाउंडेशन पारगाव, या दोन बलाढ्य संघांमध्ये एक चांगली मॅच आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. थँक्यू. मॅचला सुरुवात होते. 56 धावा. रिव्हर्स अटेम्प्टचा पहिलाच प्रयत्न. इथे चेंडू काय सॉलिड शॉट होता रणजितचा. सीमारेषा पार. मिळताय 4.
काय गोलंदाजी केली. खरं तर आपण पाहिलं होतं की क्षितिज दिवेकरचं पहिलं षटक हे 14 चेंडूंचं षटक ठरलं. या स्पर्धेतलं सर्वाधिक लांबलेलं षटक ठरलं होतं. 18 धावा त्या षटकामध्ये आल्या. मात्र तिथून पुढे पारगाव संघ अशा प्रकारे पुढे आला की प्रत्येक गोलंदाजाने धावा रोखल्या. अनिकेत ताकवणे आला, 9 धावा खर्च केला. रणजित फराटे आला, 3 धावा खर्च केल्या. परत अनिकेत ताकवणे आला, 5 धावा खर्च केल्या. परत रणजित फराटे आला, 10 धावा खर्च केल्या. अपील इथे होतंय जरूर, मात्र पंचांवरती परिणाम होत नाहीये. निर्धाव चेंडू असेल, धावफलकावरती धावा 4. तर ज्या पद्धतीनं धावा रोखलेल्या आहेत, अनिकेत ताकवण्याची 2 षटकं मेडन टाकलं नाही त्याने, मात्र 7 डॉट बॉल टाकले, 14 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. तर रणजित फराटेने 2 षटकं टाकली, त्याने 7 बॉल डॉट टाकलेत, 13 धावा दिले, 1 गडी बाद केली. या 4 षटकांमध्ये पूर्ण रोखून ठेवलं होतं इथे श्रीपूर संघाला. या सरळ खेळलेला हा फटका, धावाची संधी असू शकते. तिथे उशीर होतोय थोडासा. रवी पवारच्या हातामध्ये चेंडू होता, पहिल्या प्रयत्नात व्यवस्थित आला नाही आणि त्याचा फायदा रणजित फराटेला मिळाला. या चुका ज्या आहेत ना, छोट्या दिसतात, पण संधी निघून गेली ना मग दिसते अरे किती मोठी संधी आपण गमावलेली आहे. शेरू लोहार आणि बरोबरीनंच रणजित फराटे हे दोघंही आयकॉन आहेत आणि दोघंही आज सलामीला मैदानामध्ये आलेले आहेत. मांडवगण फराटा तालुका शिरूर येथून रणजित फराटे, तर भोसरीवरून पुण्यावरून शेरू लोहार अर्थात राहुल लोहार फलंदाजीसाठी मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर. 5 धावा धावफलकावरती. बारामतीचा सुपरस्टार याचा कुटप्प्याचा चेंडू खेळला जरूर पॉइंटला, मात्र तिथे बॅकफुट पॉइंटचा कव्हर चांगला मिळतोय, धाव मिळत नाहीये. धावफलक तिथेच आहे 5. अक्षय तावरे, काय गोलंदाजी आहे या खेळाडूकडे, काय गुणवत्ता. एका बाजूनं ठाण मांडून उभा राहिला, दुसऱ्या बाजूनं धावा पूर्ण रोखलेल्या होत्या, कुठेही धाव येत नव्हती. तिथे अक्षय तावरेनं एक हाती एकांडा शिलेदार आज शेलार मामाच्या तडफेने खेळताना आपल्याला बघायला मिळाला. 47 धावांची खेळी, मात्र 25 चेंडूमध्ये नाबाद खेळी. 25 चेंडूमध्ये 47 धावांची अक्षय तावरेची खेळी. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण अक्षय तावरे, रवी पवार 3 बॉल 0, बबलू मुंडपणे 4 बॉल 1, कल्याण राजपूत 1 बॉल 0, मतीन 2 बॉल 0, गणेश पवार 1 बॉल 0 आणि गणेश महाडिक 0 धावा, अर्थात त्याला एकही बॉल खेळायला मिळाला नाही. म्हणजे इतर फलंदाजांनी फक्त 1 धाव काढलेली. हो, सुंदर फटका इथे आपण बघतोय कव्हरच्या डोक्यावरून. 4 धावा मिळतील इथे शेरू लोहारला. पहिलं षटक अक्षय तावरेचे इथे संपलेलं आहे. धावफलकावरती 9 धावांची मोहर उमटते, 9 धावा उमटतायत. सुरुवात चांगली असेल सलामीची जोडी मैदानामध्ये. इथे युवा उद्योजक आझाद भाई ठुबे, आझाद भाई शेख फाउंडेशन पारगाव, युवा उद्योजक आझाद भाई शेख फाउंडेशन पारगाव. आझाद भाईंना धन्यवाद देतो आम्ही, कारण ज्या पद्धतीनं अनेक आझाद भाईच नाही तर त्यांच्या बरोबरीनंच असं अनेक क्रीडा रसिक आहेत की ज्यांना क्रिकेटची आवड आहे खूप. आणि विशेष म्हणजे सगळे राजरत्न बापू नाईक नवरे यांचे सहकारी आहेत. त्यांनी ठरवलं होतं की या स्पर्धेला आपण काही संघांना पुरस्कृत करायचं आणि अशा मंडळीने आपण पाहतो की आज आप्पासाहेब कुळे यांचा देखील संघ पुढे सेमीफायनलमध्ये यानंतर आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर सोमनाथजी पाटील नेवरे त्यांनी देखील आपल्या स्पर्धेसाठी संघ ठेवलेले आहेत. अजूनही काही संघ मालक आहेत, दिगंबरजी पिसे त्यांनी देखील संघ बोलवला. तर अशा अनेक संघ मालकांना आम्ही धन्यवाद देतो. चांगले संघ आपल्यामुळे इथे खेळलेले आहेत. यस, हो, स्लोवर 1 रवी पवारचा चेंडू रणजित फराटेनं व्यवस्थित रीड केला आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. यस, स्पर्धेचे रेग्युलर स्कोरर, ऑफिशियल स्कोरर उपस्थित होत आहेत. नितीन मिस्कर यांचं स्वागत करतो. खरं तर स्कोररनी असं निघून जाणं कुठल्याही स्पर्धेसाठी मॅचसाठी योग्य नसतं,
कारण इथे छोटी जरी चूक झाली ना, छोटी, तरी मी अनेक वेळा बघितले स्पर्धा बंद पडलेली. ओ हो काय शॉट आहे, देख ना, अत्यंत सुंदर फ्लेक्झिबल शॉट इथे रणजित फराटेकडून 6. या षटकाराच्या सोबतीनं धावफलक पोहोचेल तो 21 धावांवर. दुसरं षटक सुरू आहे. रवी पवार वरती भयानक हल्ला इथे चढवला जातोय. रवी पवार वरती तुफानी हल्ला. 2 बॉल वरती रणजित फराटेने 2 षटकार ठोकलेत. यस, यावेळेस लेंथ बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न होता वायडिश मिडॉ. पुढे तिथे आहेत कल्याण राजपूत, मात्र धाव घेण्याचा कुठलाही इरादा नव्हता. थांबवलं होतं शेरू लोहारला. दोघांमध्ये समन्वय चांगला आहे. पुणे जिल्ह्यातले दोन्ही खेळाडू आज इथे पारगाव तालुका दौंड पुणे जिल्ह्यातल्या संघामधून याचा आयकॉन खेळतायत. उजव्याच्या बाहेर बाहेर बाहेरची कड आणि रणजित फराटे बाद. खूप लांबून जाणारा चेंडू होता आणि मला वाटते हा चेंडू नव्हता तर ती मेनका होती. ज्या मेनकेने विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या भंग केली होती, तिथे रणजित फराटेची काय कथा आहे. आणि विशेष म्हणजे रणजित फराटेने इथं मेनकेला शिळ घालून बोलून घेतलं. लांबून जात होती ती, तिला शिळ घालून जवळ बोलून घेतलंय आणि बाद झालाय तो रणजित फराटे. धावफलकावरती 21 धावा आहेत. 21 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा. रवी पवारने काही धावा मोजल्या जरूर, 2 षटकार आले, 12 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत. मात्र रणजित फराटेचा महत्वाचा बळी जो पाहिजे होता तो मिळालेला आहे. पारगाव संघाकडे बॅटिंग लाईनची स्ट्रेंथ मोठी आहे. अनिकेत ताकवणे सारखा खेळाडू अजून मैदानामध्ये दाखल होतोय. त्यामुळं अशा ताकदवान बॅटिंग लाईनला रोखायचं एक मोठं आव्हान असणार आहे MD11 श्रीपूर संघापुढे. मात्र आव्हान त्यांनी आतापर्यंत जी आव्हानं स्वीकारले ती बघितल्यानंतर आपण देखील तोंडात बोटं घातलेली आहे. तर हे आव्हान मला वाटतं तुलनेनं सोपं असू शकतं. इथे आडवी बॅट लावली आणि काय सॉलिड शॉट आहे. अनिकेत ताकवणे ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती चौकारानं खोललं खातं. धावफलक क्वार्टर सेंचुरी. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक सुरू आहे. बघूयात अजून दुसरा सेमीफायनलचा सामना पूर्ण होईल त्यावेळेस आपण निर्णय घेऊ. उंच टोले जंग लाजवाब. प्रेक्षकांनी आत येऊ नका बॉल पकडायला. आता तुम्ही कसं सांगणार चौकार आहे की षटकार आहे. आत नका येऊ द्या, बाहेर तुमच्याकडे येऊ द्या. राजरत्न बापू काय बक्षीस लावायचं का बाहेर कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना? 100 रुपयाचं बक्षीस आहे. चला फक्त आत येऊ नका. बाहेर सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडला कोणी प्रेक्षकांनी 100 रुपयाचं बक्षीस. चला आज मावा सुटणार आहे. धाव फलकावरती 29 धावा. मी बघितलं माव्याची स्पेशालिटी श्रीपूरची. चौकामध्ये 3-4 दुकानं एकदम भारी बनवतात. आतमध्ये येऊन अडवू नका, कॅच घेण्याचा प्रयत्न करू नका. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा आहेत 29 आणि दुसरं षटक रवी पवारचं अत्यंत महागडं ठरलं. 2 चौकार 2 षटकार जवळपास 20 धावा या षटकामधून प्राप्त झालेल्या आहेत. 29 धावा 2 षटकामध्ये विजयाचं आव्हान जर आपण पाहिलं तर 6 षटकांमध्ये 56-57 धावा बनवायच्या आहेत आणि 2 षटकामध्येच 29 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. तर आव्हान तसं सोपं दिसतंय. 28 धावांची अजून आवश्यकता आहे. 24 चेंडू 28 धावा. अनिकेत ताकवणे नॉन स्ट्राईक एंडला, शेरू लोहार ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज बापू. पहिला चेंडू उंच, आता घ्या कॅच. 6 धावा.
शेरू लोहार बाहेर सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडला. आयोजक या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचे शिल्पकार राजरत्न बापू नाईक नवरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. बापू महाडिक गोलंदाजी मार्क वरती, तर शेरूचा झंझावात. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा उजवा गुडघा टेकून चेंडूला सीमारेषा दाखवली. 6 धावा. फाउंडेशन पारगाव. काय जबरदस्त मॅच आपण बघतोय इथे. पुन्हा फुल टॉस आणि पुन्हा 6. लागोपाठचा तिसरा ओळीनं. शेरू नावाची सुनामी मैदानामध्ये, शेरू नावाचा ज्वालामुखी इथे फुटलेला आहे. शेरू नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. काय कमालीचा विध्वंस इथे दाखवलाय. सुपर सायक्लोन शेरू. युवा उद्योजक आझादभाई शेख पारगाव संघाचा धाकड फलंदाज. विजयाचं समीकरण मात्र जवळ आहे. धावफलकावरती 46, फक्त 47 धावा, फक्त 10 धावांची गरज आहे. बाहेरची कड, चेंडू जमिनीवरती पडेल आणि इथे आपण बघतोय मात्र 10 धावा दूर विजयापासून, फायनल पासून 10 धावा दूर युवा उद्योजक आझादभाई शेख फाउंडेशन पारगाव. बापू महाडिक. यस, हो क्षेत्ररक्षक तिथे आणि शेरू बाद. या ठिकाणी युवा उद्योजक आझादभाई शेख फाउंडेशनचा संघनायक विकास सुरवसे मैदानामध्ये दाखल होते. मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 2 गडी बाद, 47 धावा तिसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता इथे विकासचा, प्रयत्न फसलेला आहे. षटक बापूचं इथे संपणार आहे, बरोबर. यस, बापूचं षटक संपलंय. 3 षटकार मात्र शेरू लोहारने खेळले. 18 धावा या षटकातून प्राप्त होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 20, तिसऱ्या षटकामध्ये 18. कोणताही गोलंदाज पुढे येत नाहीये धावा रोखण्यासाठी. पाहायचं इथे आता काय निर्णय घेतला जाईल. अक्षय तावरे निश्चित 6 षटकांची मॅच आहे, 2 षटकं टाकू शकतो. आणि ज्या वेळेस आपण बघतो की अशी परिस्थिती असते की चेंडू जास्त धावा कमी आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपण नेहमी बघतो की जो गोलंदाज इकॉनॉमिकली बेस्ट टाकतात अशा गोलंदाजांची षटकं काढून घेतली जातात, जेणेकरून मॅच अधिक लांब वरती घेऊन जावी. आणि तोच विचार, तोच इरादा इथे दिसतोय संघनायकाचा. MD11 श्रीपूर संघाचा आयकॉन अर्थातच अक्षय तावरे गोलंदाजी मार्कवर. अक्षय तावरे आपण बघणार आहोत इथे गोलंदाजी करताना. आणि समोर डावखुऱ्याताचा फलंदाज अनिकेत ताकवणे. विकास सुरवसे, अनिकेत ताकवणे ही जो गेल्या वर्षी आपण विकास सुरवसेला या मैदानामध्ये बघितलं होतं, त्याची टीम नव्हती. मात्र मांडवगण फराटा संघाकडून तो गेल्या वर्षी या मैदानामध्ये आयकॉन म्हणून खेळला होता, तर आता तो त्याच्या गावच्या संघाकडून आलाय. चांगला चेंडू आहे. अक्षय तावरेचा टप्पा पडल्यानंतर बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे. नो बॉल. आय थिंक स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षक आहेत. 3 फिल्डर इन स्क्वेअर लेग.
नो बॉल. कुठला स्टॉक शिल्लक राहिला होता मला माहित नाही. मी पहिल्या दिवसापासून बघतो रोज वाजवतात फटाके. युवा उद्योजक आझाद भाई शेख फाउंडेशन कडून फटाक्यांची आतषबाजी. मला वाटतंय कालच अनिल फायरवर्क्स मध्ये ऑर्डर दिलेली असावी. पुढे सरसावत फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक रवी पवार तिकडे. 2 धावा अनिकेतला इथून प्राप्त होऊ शकतात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलक 50 वरती पोहोचतोय. आणि युवा उद्योजक आझाद भाई शेख फाउंडेशननं जर हा सामना जिंकला तर फायनलला यस 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 काय शॉट आहे. 1 टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 54 धावा 3 धावांची आवश्यकता आहे. मला असं कळतंय की आझाद भाई फायनलला जर त्यांची टीम असेल तर चेअर गर्ल्स बोलवणार आहेत रशियावरून. आणि विशेष म्हणजे त्यांची टीम जर फायनल जिंकत असेल तर भव्य मिरवणूक सुद्धा डीजे वरती गावात होणार आहे. वा. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव लेवल मध्ये येतोय. स्कोअर 1च धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 1 धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. युवा उद्योजक आझाद भाई शेख फाउंडेशन पारगाव. जबरदस्त सामना आपल्या समोर. अक्षय तावरेचा चेंडू आणि सामना जिंकला. फायनल मध्ये दाखल युवा उद्योजक आझाद भाई शेख फाउंडेशन पारगाव.